नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका प्रवीण इन जंगल या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज पोळा आहे. आजच्या पोळ्याच्या दिवशी आमच्या पांगडी गावात, छोट्याशा गावात पोळा भरतो. ते मी पोळा दाखवणार आहे आणि खूप मजा येणार आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत बनून राहा. चला, इकडे पोळ्याला जाण्याची तयारी खूप जोरात चाललेली आहे. आणि काय मोबाईल नाही मिळत. पोळ्याच्या निमित्ताने चेहऱ्यावर किती खुशी आहे पहा. आणि हे डुगू भाऊ येत आहेत. नाही का बाई, तयारी? हां, तू तयारी नाही करत? माई माझी मुलगी पण डान्स करायला लागली आहे. ही पहा किती तोरण बांधली आहे. आंब्याच्या पानाची आहे ते, त्या खांब्यापर्यंत बांधलेली आहे. या लोकांच्या गप्पा ऐकूयात आता. आजोबा बसलेले आहेत. आजोबाशी दोन गप्पा करूयात. बोला. आता काही नाही, आज पोळ्याचा दिवस आहे आणि माझ्याकडून सर्वांना पोळ्याची हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. बोलतील शब्द मी नाही बोलत. दोन खर्रा खाऊया पहिले. खर्रा मी खाऊन टाकतो. जिप्सीवर बसलेले लीडर पोरं. इथे पण वाघांची चर्चा सुरू आहे. शाली केरमेजी या गाईडना परस्पर विचारूया काय झालं इथे. कोणता मेल? फोडची मेल. आता जे कुवानीची जे सबडलेट होती, जिला आम्ही लाडकी बहीण नावाने ओळखतो, आणि ती कालची लाडकी बहीण लाडकी होती, आणि त्यासोबत आता फोडीचा मेट होणार आहे. तो जाणारा जरी असतात पहिले आपला अजित पवार दर महिन्याला 1,500 देत असेल, मग जंगलात फिरायची काही जरूरत आहे का? आपली शिवानी होती ते काय झाली? शिवानी होती ते आहे ना, कोणी गेली? शिवानी एका पिल्लाला घेऊन. हा, कुवानीलाही बच्चे झाले. लाडकीची बहीण शिवानी. सर्व गावकरी असेच या चौकात येऊन बसून गप्पा गोष्टी करत राहतात. बच्चे होते त्या लाडकी. कुवानीचा नंबर आहे T14. कुवानीचा नंबर T14. तिच्या आईचा नंबर आहे T4. ते गेली. आता कुवानी आपली जागा धरली. हिडी नालाची जागा कुवानी धरली आहे. बरोबर. चला, बैलांची किती सजावट करून राहिले ते पाहूयात. पहा, खूप छान सजवलेले आहेत. किती छान वाटत आहेत. नंदी, दोन्ही नंदी जोडी आहेत. बैल पहा, इकडे लहान मुले किती वाजवतात, छान वाजवत आहेत. थोडा वेळ यांचं वाद्य ऐकू, त्यानंतर पुढे जाऊ. पहा, त्यांच्या चेहऱ्यावर किती खुशी आहे वाजवण्याची, नाचण्याची. खूप हुशार आहेत हे. ओ बो, किती छान नाचत आहे मुलगा. लहानचा आहे पण. थोडा वेळ यांचं वाद्य ऐकूनच जाऊया. हे सराव करून राहिले आहेत पोळ्यासाठी. बैल पोळ्या निमित्त यांना मस्ती करायला मिळते. नंतर हे शाळेत जातील. गाव सोडून जावं लागतं यांना. पांगडीमध्ये 4थीपर्यंत शाळा भरतो. हे बाहेरगावी जातात, म्हणून हे आताची खुशी करून घेतात. त्याच्यानंतर ते शाळेमध्ये जातात. मग ते तिकडे दिवाळीपर्यंतच हॉस्टेलवर राहतात. सर्वांच्या चेहऱ्यावर बहुत खुशी दिसून राहिली पोळ्यानिमित्त. कुणी थोडी पेले पण असतील. हो, हे मामाजी दिसतात थोडे पिऊ. डान्स करून राहिले. मंडळी, आज पोळा आहे, तर आपलं म्हणणं काय आहे? काय ना, शांतात गेला पाहिजे अशी माझी विषय आहे. पोळा नेहमीप्रमाणे आम्ही भरवत होतो, पण असा जे आपल्या वयाचे जे होते पोळा इतका साजरा करायचे. पण आज पिढी बदलली आहे, नवीन पोट्टे आहे. त्याच्यामुळे पोळा म्हणजे तेवढा काही भरणार नाही, पण चांगला व्हावा. पण मजा येईल ना? मजा येणार आहे. आणि एवढंच बोलून मी 2 शब्द बंद करतो. खूपच भारी माहोल करून राहिल्यात पोट्टे पण. पहा, इकडे लाईनीमध्ये लागल्यात बैल वगैरे. हे नाचतो म्हणते याचा मुलगा. गावातले सर्वच मंडळी इकडे जमा झालेले आहेत.
इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. हां हां, सर्वच मंडळी जमा झालेले आहेत. बुजुर्गपासून तर लहान्यावरी, छोट्यापासून तर मोठ्यावरी सर्वच जण. हे तर माझा मोठा भाऊ आहे, नागावाने डोलून राहिला आहे. आपापली झलक दाखवून देतात. मस्त शानदारच झडत्या घेऊन राहिल्या आहेत. म्हणाले पाहिजे असा आणि एकच दिवस राहते माणसाचा म्हणे अशा प्रकारे इथं पोळा समाप्त झालेला आहे. तरी पोळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पोळा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा असेच व्हिडिओ नवीन येत राहतील.